ज्या वेळेस महाराज अयोध्येमध्ये हनुमंतरायाचं मंदिर झालं, कोणाचं मंदिर झालंय? कोणाचं? अयोध्येमध्ये ऐकताय तुम्ही? प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं. मुलाखती घेत असताना महाराज एक साधू त्या ठिकाणी आहे. किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी आहात? मी 50 वर्षापासून या ठिकाणी आहे. तुम्ही इथे कसे आलात? ज्यावेळी त्या साधूची मुलाखत घेतली, मुलाखत घेत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मी 50 वर्षापूर्वी इथं कसं आलो? अयोध्येपासून 200 किलोमीटर अंतरावरती एका साधकाच्या घरी मी मुक्कामाला गेलो. मुक्कामाला गेल्यानंतर त्यांची सेवा मीही केली, त्यांनी माझी सुद्धा सेवा केली. सेवा करीत असताना दुसऱ्या दिवशी मी ज्या वेळेस अयोध्येला निघायचं ठरवलं, त्यावेळेस त्या साधकांनी सांगितलं, तुम्हाला कुठलं दान वगैरे हवंय का? त्यावेळेस हा साधू महाराज त्या ठिकाणी म्हणाला, मला कुठलंही दान नको, काही नको, मला फक्त अयोध्येपर्यंत सोडायची तुम्ही व्यवस्था करा. त्या मालकाने, त्या साधकाने आपला रामजी नावाचा गडी त्याच्या बरोबर पाठवला आणि सांगितलं की 200 किलोमीटर वरती असणाऱ्या अयोध्येला फक्त महाराजांना सोडून ये, तिकीट वगैरे तू तुझं त्या ठिकाणी काढ, त्यांचं पण तिकीट काढ. कुठल्या सेवकाला पाठवलं? रामजी नावाच्या सेवकाला पाठवलं. दोघेही एसटी स्टँड वरती गेले महाराज. एसटी स्टँड वरती गेल्यानंतर एवढी गर्दी त्या ठिकाणी होती, त्या गर्दीच्या माध्यमातून तो साधू एसटी मध्ये चढला, परंतु रामजी खालीच राहिला. रामजींनी विचार केला, मालकाने सांगितलंय साधूला त्या ठिकाणी तिकीट काढायचंय, साधूला अयोध्येपर्यंत सोडायचंय. रामजींनी मागचा पुढचा विचार केला नाही. साधू महाराजांना म्हणला, तुम्ही आतमध्येच बसा, मी एसटीच्या टपावरती बसतो. साधू महाराजांबरोबर हा एसटी टपावरती बसला. कंडक्टर तिकीट 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 म्हणत त्याच्या जवळ त्या ठिकाणी आला, साधू महाराजांच्या जवळ. साधू महाराज म्हणाले, तिकीट तिकीट रामजी निकालेंगे. कोण निकालेंगे? रामजी निकालेंगे. आता कंडक्टरला वाटलं साधू महाराज आहे, प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं, त्यामुळे परत काय तिकिटाची मागणी केली नाही. आता रामजी ऊपर का रामजी तिकीट निकालेगा, याचा अर्थ वरचा रामजी तिकीट काढेल, अशा स्वरूपाचा प्रवास त्या ठिकाणी झाला. अयोध्येमध्ये दोघही त्या ठिकाणी उतरले. उतरल्यानंतर साधू महाराज रामजीला म्हणाले, तिकीट निकाला क्या? तो म्हणाला, मी नाही तिकीट काढलं. साधू महाराजांना एवढं आश्चर्य त्या ठिकाणी झालं. मी फक्त अयोध्येमध्ये येत असताना खोट्या रामजीचं नाव घेतलं. खोट्या रामजीचं नाव घेतलं तर मी अयोध्येमध्ये फुकट त्या ठिकाणी आलो. मग अयोध्येमध्ये मी आता रामजींच्या दरबारामध्ये आलोय, तर मग प्रत्यक्ष खऱ्या रामाचं दर्शन जर घेतलं, त्याचं जर नामस्मरण घेतलं, तर अजून माझ्या जीवनाचा किती उत्कर्ष होईल. म्हणून मी आता अयोध्या सोडून कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही. खोट्या रामाचं नाव घेतलं तर एवढा त्या ठिकाणी उत्कर्ष झाला. मग खऱ्या रामाचं जर नाव घेतलं तर अजून त्या ठिकाणी उत्कर्ष झाल्याशिवाय राम म्हणता तरी भव सिंधू पार सुखी धारण म्हणता राम विठ्ठल.